ॲग्रोजीपचा पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे ते मातीचा पोत सुधारतं. म्हणजे जमिनीमध्ये कधीकधी एक घट्ट थर तयार होतो बघा, तर ॲग्रोजीप हा घट्टपणा कमी करायला मदत करतो. जमीन त्यामुळे भुसभुशीत होते, हवा खेळती राहते. कारण मुळांना वाढायला मोकळी हवा आणि जागा मिळाली की त्यांची वाढ चांगली होते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सल्फरचा, म्हणजे गंधक. द्राक्षांची वाढ आणि त्याची जी गुणवत्ता असते त्यासाठी सल्फर खूप आवश्यक आहे. आणि फळांची गुणवत्ता सुधारायला सल्फर मदत करतं. याबरोबरच जमिनीचा सामू म्हणजे पीएच त्यावर पण याचा परिणाम होतो. आणि क्षारयुक्त जमिनीत द्राक्षासारखी पिकं घेणं थोडं आव्हानात्मक असतं. ॲग्रोजीप अशा जमिनींचा पीएच कमी करायला मदत करते, त्यामुळे ती जमीन द्राक्षासाठी जास्त योग्य होते. याचं कारण असं आहे की पीएच जर योग्य पातळीवर असेल तरच झाडं जमिनीतून जी आवश्यक अन्न घटक आहेत ती व्यवस्थित घेऊ शकतात. कॅल्शियममुळे काय होतं की मुळं अधिक मजबूत होतात. झाडांची जी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढते. आणि विशेषतः द्राक्षांच्या बाबतीत बोलायचं तर फळांचा गोडवा आणि त्यांचा टिकाऊपणा म्हणजे शेल्फ लाईफ ते वाढायला पण कॅल्शियम उपयोगी पडतं. ॲग्रोजीप सेंद्रिय आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवतं. जी खतं देतो ती झाडांना जास्त चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात, त्यांचं शोषण चांगलं होतं. आणि जमिनीतील अतिरिक्त सोडियम म्हणजे क्षार किंवा आपण मीठ म्हणू शकतो ते कमी करायलाही हे मदत करतं. कारण अतिरिक्त सोडियम जमिनीची सुपीकता कमी करतं आणि झाडांच्या वाढीसाठी हानिकारक असतं. ॲग्रोजीप हे अतिरिक्त सोडियम काढून टाकायला मदत करतं. ॲग्रोजीपमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची आणि जिरवण्याची क्षमता सुधारते. म्हणजे जी माती आधी घट्ट होती ती भुसभुशीत झाल्यामुळे पाणी सहज जमिनीत मुरतं. आणि हे विशेषतः ठिबक सिंचनासाठी खूप फायद्याचं ठरतं. कारण पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचतं आणि जास्त वाया जात नाही. दर एकरी साधारण 200 ते 400 किलो ॲग्रोजीप वर्षातून एकदा, आणि तेही शक्यतो डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान वापरावं असं म्हटलंय.